जय श्री श्याम, जय शिवराय, जय भीम. हा पॅनल तयार करायची गरज पडली नसती अंकुशजी. हा पॅनल याच्यासाठी तयार केला गेला की याच्यात एक आमचे इंजिनियर तथागतजी पेटकर आहेत. त्यांनी वंचित बहुजन आघाडीला तिकीट मागितली होती. ते मागील 2 इलेक्शन लढलेले पण आहे आणि त्यांनी चांगलं त्यांच्या समाजात त्यांचं काम आहे. पण त्यांना बहुजन वंचित आघाडीने तिकीट नाकारलेली आहे. तुम्ही बघत असाल की आता बहुजन वंचित आघाडीचा एक उमेदवार हा एकटा पडलेला आहे. गटातला उमेदवार एकटा पडलाय, त्याच्या ठिकाणी ते दुसऱ्याला घेऊन लढत आहे. दिलाय वंचित आघाडीने त्यांना एबी फॉर्म, पण वंचित आघाडी जे पॅनल करत आहे ते दुसऱ्या उमेदवाराला घेऊन करत आहे. तर तुम्ही समजून घ्या. त्याच्यानंतर आम्ही भारतीय जनता पार्टीकडे तिकीट मागितली. आम्ही दोन्ही उमेदवार मनीषजी बावणे आणि सौ दीपा ललित कासट यांनी. आम्हाला तर माहित होतं, आम्हाला 4 महिन्यापूर्वी सांगितलं गेलं तर आम्ही तुम्हाला तिकीट देऊ नाही शकत, तुम्ही पहा. तर आम्ही ते पाहिलं की आम्ही आमचं काम सुरू ठेवलं, आम्ही आमचं काम बंद नाही ठेवलं. कारण की आम्हाला माहित आहे अगर चालत राहिलं तर एक दिन मंजिल जरूर मिलेंगी. चलते रहेंगे तो एक दिन मंजिल जरूर मिलेंगी. इस स्लोगन से के साथ ही हम लोग चलते हैं और चलते रहेंगे और लोगों के काम करते रहेंगे. हा माझा विचार आहे. आणि दीपा कासटला तिकीट नाकारली गेली होती 4 महिन्यापूर्वी. आम्ही तरी पक्षाकडे तिकीटची मागणी केली होती. तिकीटची मागणी करत असताना आम्ही सगळ्या गोष्टी समजून सांगितल्या की आम्ही तिकीट का मागत आहोत. या प्रभागात माझ्या हिशोबाने 1857-58 ही नगरपालिका बनलेली आहे. या महानगरपालिकेचा इतिहास जवळपास पावणे 200 वर्षाचा आहे. महानगरपालिका याचा. आणि इथं आजपर्यंत या प्रभागात 35-40 वर्षापासून समजून घ्या तुम्ही, जेव्हापासून जनसंघाची स्थापना झाली किंवा भारतीय जनता पार्टीची स्थापना झाली तेव्हापासून इथं कुठल्याही प्रकारचा उमेदवार भारतीय जनता पार्टीचा निवडून नाही आला. आम्ही पक्षाला म्हटलं, तुम्ही हारलेल्या तिकीट आम्हाला देऊन द्या. आम्ही जो हा वार्ड आहे या वार्डाला आम्ही आमचे वार्डातले लोक घेऊन आम्ही जिवंत करू. आणि गेलेला आहे त्याला आम्ही ऑक्सिजन देऊ जिवंत केल्याचं काम 4 महिने केलं. पण पक्षाने काय केलं, शेवटी पक्षाने आमची बाजू ऐकून नाही घेतली. पक्षाने तिकीट अशा उमेदवाराला दिली की त्यांचं समाजकारणाशी राजकारणाशी काही घेणं देणं नाही. त्याच्यानंतर मनीषजी बावणे यांचा एबी फॉर्म आला होता. त्यांना सांगितलं की बाबा तुम्ही फॉर्म येत आहे, एबी फॉर्म भरा. त्या बेचाऱ्याला एबी फॉर्म दिला. मला खूप आनंद झाला भाऊ. मनीष बावणेचा एबी फॉर्म आला. मी त्याला अभिनंदन म्हटलं, मी क गटात तू ड गटात लढ बेटा, जे होईन ते पाहून घेऊ. त्याच्यानंतर त्याला एबी फॉर्म नाही दिला. त्याला सांगितलं सेना घे. 2:55 कुठून एनडी मधून एबी फॉर्म येऊ शकते का एवढ्या वेळात सांगा तुम्ही. पॉसिबल नाही. त्या बिचारांना अपक्षाचा भला त्यांना नाही सांगितलं, अध्यक्षांना आमचं नाही. आणि त्या दिवशीच आम्ही ठरवलं की आपण एक पॅनलच्या थ्रू जायचं. कारण की सगळे पीडित लोक आहे. तथागतजी पेटकर पीडित आहे, मॅडम आमच्या पीडित आहे दीपा ललित कासट. मनीष बावणेवर तर खूप जास्त अत्याचार झाला, तो पण पीडित आहे. तर आम्ही एक पीडितांचं एक संघटन तयार केलं. म्हणजे हे सर्वपक्षीय पीडित नाही आम्ही आहोत, पण पक्षाच्या पीडित आहोत कुठल्या ना कुठल्या. आणि पीडितांचा पॅनल तयार केल्यावर आम्ही बसलो होतो नाव काय घ्यायचं. असंच माझ्या विचारात आलं की आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा घेऊन पुढे गेलं पाहिजे. कारण की हा जो प्रभाग आहे हा SC म्हणून राखीव आहे. या प्रभागात बौद्ध, दलित, हिंदू, ख्रिश्चन आणि ह्या सगळ्या समाजाचे, मुस्लिम, या सगळ्या समाजाचे लोक ह्या राहतात. हे एक मिनी इंडिया आहे. असा प्रभाग शहरात कुठंच नाही आहे. तुम्ही पूर्ण पाहून घ्या. या प्रभागात सर्व धर्माचे लोक आहे. पण तुम्हाला सांगतो या सर्व धर्मीय याच्यात लोकांना काय पाहिजे. आम्ही आता काही मुस्लिम लोकांना पण भेटवतो. भैया बोले हमारा विचार हुआ था बोले की हमने बोले एक मारने का बाकी सब पे नोटा मारने का. असं मला कमीत कमी 50 मुस्लिम जे लोक आहे त्यांनी सांगितलं. म्हणलं भैया हमको एक मत मारो. आम्हाला तर एक मारायला तयार आहे ते. आम्ही अगर कमळावर राहिलो असतो तरी आम्हाला मारलं असतं. आम्ही अपक्ष आहोत, आम्हाला ते जास्त मारणार आहे. पण मी त्यांना सांगितलं की बाबा तुम्ही एक नका मारो, आम्हाला 3 मतं मारा. तुम्हाला अगर खरंच वाटत असेल की आम्ही विकास करू शकतो. त्यांनी माझं काम बघितलेलं आहे, माझ्या कामाची स्पीड बघितलेली आहे. आणि कुठलंही काम करत असताना धर्मनिरपेक्षतापणे मी काम केलेलं आहे. मी बाबा हे तुझं आहे, हे तुझं आहे, हे तुझं कधी केलं नाही. त्याच्यामुळे आम्ही हा पॅनल तयार केला. आम्हाला लढायचं आहे म्हणून आम्ही तिकीट मागितली होती. ज्यांना लढायचं नव्हतं, ज्यांनी फॉर्म भरले होते त्यांनी परत घेतले.
शेवटी जनतेला काय संदेश द्याल? शेवटी जनतेला मीच हाच संदेश देईल की तुम्ही मतदान करताना जेव्हा जाल 15 तारखेला सकाळी 7:30 वाजता ते संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत तुम्ही डोक्यात एकच ठेवा की प्रभागाचा विकास कसा होईल. भारतीय जनता पार्टी, काँग्रेस झालं, राष्ट्रवादी झालं, अदर जे पक्ष आहेत त्यांचे 4 उमेदवार लढत आहेत एका एका चिन्हावर. एक चिन्ह म्हणजे एक उमेदवार म्हणजे एक प्रभाग नाही त्यांना. आम्ही अपक्ष आहोत. बाबासाहेबांनी आम्हाला जो अधिकार दिला, अपक्षाला जो अधिकार दिला तो सगळ्यात मोठा दिला आहे. अपक्षाला हा जो कॉन्स्टिट्युन्सी आहे ही 19,000ची एक कॉन्स्टिट्युन्सी, एकच चिन्ह, 19,000 लोकांचं एकच चिन्ह. आम्ही एरिया धरून लढत नाही का हा घुटकाळा माझा, हा भावसार चौक माझा, हा मिलन चौक माझा, असं आम्ही लढत नाही. आम्ही हा एकविरा मातीचा जो नावानी प्रभाग आहे एकोरी, हा प्रभाग म्हणून लढत आहोत. आम्ही 19,000 लोकांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी लढत आहोत. आम्ही काही गुंडे नाही आहोत, आम्ही काही मवाली नाही आहोत, आम्ही काही वसुलीगिरी नाही आहोत, आमचे कोणते काही वाळूचे धंदे नाही आहे. आम्ही काही कोणाला चाकू लावून पैसे मागत नाही. आमचं हेच म्हणणं आहे का तुम्ही जेव्हा मतदान करायला जाल तर तुम्हाला जो सक्षम उमेदवार वाटेल, तुमच्या प्रभागाचा विकास करू शकेल, त्या उमेदवाराला तुम्ही मतदान करावं. माझा हाच संदेश राहील. तुम्ही आम्हाला मतदान आमच्यावर विश्वास असेल तर आम्हाला कराल, समोरच्यावर विश्वास असेल समोरच्या, कारण की तुम्ही पाहिलाय, कारण की इथला इतिहास आहे 2012चा किंवा 2017चा. या वार्डात बिन पैशाचं मतदान करायला कोणी जात नाही. पण यावेळेस आम्ही जे संदेश देतो लोकांना, तुम्ही विकासासाठी मतदान करा, तुम्ही तुमच्या मुलांच्या भविष्यासाठी मतदान करा, तुम्ही तुमच्या मुलांच्या आरोग्यासाठी करा, तुमच्या घराच्या आजूबाजूच्या स्वच्छतेसाठी मतदान करा, तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या नाल्या दुरुस्त झाल्यासाठी मतदान करा, तुमचे रोड बनल्यासाठी मतदान करा. तर तुम्ही मतदान करत जात असताना तुमचा काम होणाऱ्या लोकांना तुम्ही मतदान करा. तुम्ही एक फोनवर तुमचं काम होईल अशा लोकांना मतदान करा. माझा हाच संदेश राहील. तथागतजी पेटकर अ गटात आहे, त्यांचं 11 नंबरवर चिन्ह आहे सूर्यफूल. दीपा ललित कासट या क गटात आहे, या त्यांचं 6 नंबरवर मेणबत्ती चिन्ह आहे. आमचे मनीष भाऊ बावणे आहे, त्यांचं 10 नंबरवर चिन्ह आहे कपाट ड गटात. तर तुम्ही मतदान करताना फक्त एकच काम करा, तुम्ही 4ही बटन तुम्हाला दाबायच्या, 4 बटन दाबल्याशिवाय बीप येणार नाही, हे लक्षात ठेवा. लोक सांगत नाही आहे दोघाकडे 2 आहे तर ते 2च सांगतील, आमचे धनुष्यबाण 2, आमचं एक. आम्ही असं करत नाही आहोत. आम्ही पॅनलनं लढत आहोत, आम्ही ताकदीने. एखादा माणूस एका ठिकाणी कमजोर तर आम्ही त्याला सांगत आहोत, तू इथं कमजोर आहे, तू तिथं थोडीशी मेहनत घे. कारण की आम्ही एका ग्रुपमध्ये लढत आहोत, आम्हाला परिवर्तन घडवून आणायचं आहे. तुम्ही शहरात पाहत असाल की परिवर्तन पॅनल, सम्मान पॅनल, हे पॅनल, ते पॅनल. अरे काय परिवर्तन करायचं आहे? वारसा घेऊन जायचा छत्रपतींचा आणि बाबासाहेबांचा. म्हणून आमच्या पॅनलचं नाव सगळ्यात वेगळं आहे. एवढे तुम्ही अपक्षांचे पॅनल बघा तर त्याच्यावर तुम्ही नाव वाचा काय. तर माझं एकच म्हणणं आहे की उमेदवार नागरिकांनी जेव्हा मतदान करायला जाल तेव्हा सगळ्यात पहिले जाऊन मतदान करा. बाकीच्या गोष्टी होत राहणार आहे, तुमचं भविष्य ठरवणार आहे. 8 वर्षानंतर इलेक्शन होत आहे, 8.5 वर्षानंतर. पुढचं इलेक्शन कधी होईल हे कोणाला माहित नाही. 5 वर्षानं होते की 10 वर्षानं होते हे मलाही माहित नाही, देवालाही माहित नाही. आम्ही राहतो का नाही राहतो. कोविड येऊन गेला, कोविड पाहिला आम्ही, कोरोना सारख्या याच्यात वाचून आम्ही आलेलो आहोत. आता पुढे एखादा कोणता आजार आहे हे माहित नाही. तर माझा हा संदेश आहे का तुम्ही मतदान करताना चांगल्या प्रक्रियेने मतदान करा, निवडून जे येतील त्यांना मतदान करा. धर्माचं राजकारण करणाऱ्या लोकांना मतदान करू नका. फक्त एखाद्याचे मत खाण्यासाठी एखादा माणूस उभा असेल तर त्यांनी अशा गोष्टी करू नये. एखाद्या उमेदवाराला नुकसान होऊन या गोष्टी करू नये, माझं हीच विनंती आहे, बस बाकी काहीच नाही. धन्यवाद.